श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा आणि अध्यात्म या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे 13 जुलै सोमवार आणि उद्या आहे सोमवती अमावस्या. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोमवती अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर बघा, या अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे. जर बघा, आपल्याला पितरांचा त्रास होत असेल किंवा आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर बघा, ही अमावस्या सोमवारी आलेली आहे, म्हणूनच बघा आपल्याला या दिवशी भगवान शिवशंकर यांची विशेष सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला आपल्यावरील पितृदोष असेल तर तो दूर व्हावा आणि त्याचबरोबर आपल्यावर भगवान शिवशंकराचा कृपाशीर्वाद राहावा आणि आपल्या जीवनातील सर्व काही अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, या दिवशी आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचे आहे आणि जाताना बघा आपल्याला एक पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे दूध आणि काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला भगवान शिवशंकर यांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्याने भगवान शिवशंकर यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि त्याचबरोबर बघा, हा उपाय केल्याने आपल्याला अमावस्येच्या दिवशी ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही अडचणी असतील तर हा उपाय केल्याने आपल्या दूर होतील. त्याचबरोबर बघा, अमावस्येचा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला पितरांसाठी तर्पण करायचे असते आणि जर तुम्हाला तर्पण करायचे नसेल तर बघा, या दिवशी आपल्याला पितरांसाठी देखील सेवा करायच्या असतात. जर बघा आपल्याला पितृदोष लागलेला आहे किंवा आपल्याला आर्थिक अडचणी आहेत किंवा आपल्या घरामध्ये काही सतत वाद होत असतात किंवा कुठल्याही कामामध्ये आपल्याला सतत अपयश येत असते, मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला काळजी वाटत असते किंवा घरातील कर्त्या माणसांचे कामामध्ये लक्ष लागत नाही, त्यांच्या नोकरीविषयी समस्या वाढलेल्या असतील किंवा आर्थिक काहीही गोष्टी झाले, आर्थिक आपल्याला नुकसान होत असेल तर बघा, अशा प्रकारच्या जर समस्या असतील तर आपल्या घरावर पितृदोष असतो असेही म्हटले जाते. आणि त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश येत नाही, सतत अपयश येते, घरातील माणसे चिडचिड करतात, घरात खूप नकारात्मकता असते, घरातील कुठल्याही व्यक्तीचे आपापसात पटत नाही किंवा मुलांचे आपल्या वडिलांसोबत पटत नाही, मुले हे भरकटत जातात किंवा ते आपले म्हणणे मानत नाहीत, त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांचे लक्ष लागत नाही, अशा प्रकारच्या अनेक समस्या आपल्या घरगुती असतात. तर बघा, अशा प्रकारे जर आपल्याही समस्या असतील तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला उपाय करायचे आहेत. तर बघा, पितरांसाठी आपल्याला एक अवश्य सेवा करायची आहे. तर सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे आणि त्यानंतर बघा, पितृअष्टक असते ते आपल्याला वाचायचे असते. तर हे पितृअष्टक आपल्याला सकाळी लवकर उठून वाचायचे आहे. तर बघा, सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून हे पितृअष्टक वाचायचे असते. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही दर अमावस्याला ही सेवा केली तर हळूहळू आपल्या घरावरील पितृदोष दूर होतो आणि पितरांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो. अशा प्रकारे बघा, आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर बघा, पितरांचा दोष आपल्या घरावर लागलेला असेल किंवा आपल्या घरावर त्यांचा दोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावी लागते. तर बघा, त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या संध्याकाळी सुद्धा एक उपाय करायचे आहे. तर काय करायचे आहे, आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडेसे शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे, त्यात आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, लवंग घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारचा आपल्याला घरामध्ये ते पेटवायचे आहे आणि त्याचा धूर आपल्याला घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा धूर दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवांसमोर ही पंथी आपल्याला देवासमोर ठेवायची असते. तर बघा, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. अशा प्रकारे आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरामध्ये हळूहळू सकारात्मकता येते. त्याचबरोबर बघा, या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा असतो. तर बघा, हा जर दिवा तुम्ही पितरांच्या नावे लावला तर पित्र आपल्यावर खुश होतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद देखील आपल्यावर राहतो. म्हणूनच या सोमवारी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्कीच तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ओम नमो पितृदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही ही पितरांची सेवा करू शकता.
तर बघा अशा प्रकारे मुलांच्या भविष्यासाठी किंवा घरातील आपल्या जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी किंवा घरातील व्यक्तींची आपापसात नाही पटत किंवा घरातील व्यक्ती ही भरकटल्या जात आहे किंवा ते तुमचे ऐकत नाहीत किंवा मुले तुमचे ऐकत नाही, अशा प्रकारच्या अनेक समस्यावर उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी करायचे आहे. तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच हळूहळू का होईना आपल्या घरामध्ये बदल दिसून येतो आणि आपल्यावर पितरांची जर नाराजी असेल तर ती सुद्धा दूर होते. आणि त्याचबरोबर जर तुम्ही दर अमावस्येला जर या घरामध्ये सेवा चालू केल्या तर बघा नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल. अशा प्रकारे आपल्याला मुलांच्या भविष्यासाठी आणि घरातील समस्यासाठी हे उपाय करायचे आहेत. तर बघा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे उपाय तुम्ही आवर्जून आपल्या घरामध्ये करून पहा आणि त्याचे रिझल्ट आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तर बघा अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या स्वामी सेवा आणि अध्यात्म या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.